DYP सिटी मॉलमधील PVR सिनेप्लेक्स इथं विषय हार्ड या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला। कोरोना काळातील ग्रामीण भागातील प्रेमकथा असा विषय घेऊन कोल्हापूरमधील कलाकारांनी एकत्र येत या चित्रपटाची निर्मिती केली आहे। 5 जुलै रोजी तो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला। याचा प्रीमियर शो मोठ्या उत्साहात आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला। या चित्रपटाचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली होती। त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्याचप्रमाणे चित्रपट पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षकांनी गर्दी केली होती। हे पाहून या चित्रपटाची टीम भारावून गेली। यामध्ये 95% कलाकार आणि तंत्रज्ञ हे कोल्हापूरमधील आहेत। संध्या आणि डॉली यांची शालेय जीवनापासून म्हणजेच 12 वर्षापासून सुरू आगळीवेगळी प्रेमकथा आणि त्यानंतर कोरोना काळात आलेल्या अडचणी या सगळ्याचा सारीपाठ मांडणारा हा चित्रपट आहे। कोरोनाच्या काळातील 5 तासात हे कथानक घडत असतं, ज्यामध्ये गोंधळासह पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या अनेक विनोदी घटना घडतात। या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडवण्यात आली आहे। कुटुंब, समाज, राजकारण अशा सर्वच बाजूंना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे। यामध्ये पर्ण पेठे या कसलेल्या अभिनेत्रीनं आपली नायिकेची भूमिका अतिशय दमदारपणे वठवली आहे। या चित्रपटाद्वारे सुमित या नवोदित कलाकारानं लेखक, दिग्दर्शक, नायक आणि निर्माता म्हणून सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलंय। या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपिन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्या भूमिका आहेत। यातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सुमित आणि पर्णपेठे यांनी हा चित्रपट सर्वांनी पाहावा असं आवाहन केलंय। रोमॅन्टिक कॉमेडी आहे। तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकाल। तुम्ही बघताय आता लोकांचं प्रेम मिळते या प्रीमियर शोला। 12 वर्षांचं प्रेम आहे संध्या आणि डॉलीचं आणि वाचवायला फक्त 5 तास आहेत। ही कॉमेडी, हे फॅमिली ड्रामा सगळ्यांनी जाऊन बघावा असं आहे। सो मला वाटते की तुम्ही जा आणि प्लीज 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 बघा। मराठी मूवीजना प्रेम दिलं गेलं पाहिजे आणि मला वाटते आम्ही एक प्रयत्न केला आहे। त्या प्रयत्नाला तुम्ही साथ दिली तर विषय हार्ड होईल। कोल्हापूरमध्ये मला स्पेसिफिकली करायचा होता कारण की कोल्हापूरची बॅकग्राऊंड होती याला सिनेमाला। कोल्हापूरचे कलाकार होते, तंत्रज्ञ होते, ऑफकोर्स पर्णासारखे बरोबर आणखी म्युझिक डायरेक्टर वगैरे बाहेरच्या एरियातले होते, पण सिनेमाचे बॅकग्राऊंड कोल्हापूरचे। सो आम्हाला कोल्हापुरात प्रीमियर करायचा होता एवढा ग्रँड लेवलला आणि मुंबईमधून आम्हाला प्रेम मिळालंच, पुण्यामधूनही मिळते आणि आता कोल्हापूर ऑफकोर्स होम ग्राउंड। सो मला वाटते प्रेम मिळेल इथेही। तुम्ही बघताय कोल्हापूरकरांचं खूप मनापासून प्रेम आम्हाला मिळतं आहे आणि आज आम्ही इथे या मॉलमध्ये जिथे आमचा शो आहे तिकडे एंटर झाल्यापासून लोक काही ना काहीतरी आमच्या स्वागतासाठी करत आहेत। कोणी गुच्छ आणून देत आहेत, कोणी आम्हाला मिठाई देत आहेत, आमचे होर्डिंग्स तिकडे बाहेर लावले। तर असं खूप प्रेम कोल्हापूरकरांनी दिलेलं आहे कारण काय ही फिल्म कोल्हापूरच्या मातीतली आहे आणि त्यामुळे रिलीजच्या दिवशी आज आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत, त्याचा विशेष आनंद आहे। सुमित हा जो या फिल्मचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आहे तो पण इथलाच आहे, त्यामुळे ही स्पेशल गोष्ट आहे की आज आम्ही इकडे आहोत। ही फिल्म सगळीकडे प्रदर्शित झाली आहे, महाराष्ट्रभर प्रदर्शित झाली आहे। नक्की थिएटरमध्ये जा, फॅमिलीला घेऊन जा, मित्रमैत्रिणींना घेऊन जा, नवरा बायको सगळ्या लहान मुलांनी एकत्र जा, मज्जा करा आणि आम्हाला कळवा कशी वाटते फिल्म। या चित्रपटातील गीतांचं लेखन नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी केलंय, तर साहिल कुलकर्णी यांनी या गीतांना संगीत दिलंय। निखळ मनोरंजनाचा खजिना असणारा हा चित्रपट सर्वांनी पाहावा असं आवाहन या चित्रपटाच्या टीमनं केलंय।